गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज स्वयंपाकामध्ये करत आहे चवळीच्या शेंगाची भाजी आणि आलू. तर आता भाजीला फोडणी टाकलेली आहे. एका इकडे चहा मांडलेला आहे आणि आता चहा उखडलेला आहे, त्याच्यामध्ये दूध टाकून घेते. आणि आता भाजीमध्ये तेल टाकलेलं होतं, कांदा टाकलेला, आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी, धनिया पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट आणि मीठ टाकून त्यानं परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आणि आलू टाकून घ्यायचे. आलू म्हणजे बटाटा. तर हे परतून घेऊन छान याला वाफ्यावरच ही भाजी करते. याच्यात जास्त पाणी काही लागत नाही आणि अशा प्रकारे मी भाजी बनवते. तर आता इकडे भाजी झालेली आहे. आता इकडे कुकर लावून घेते मी, त्याकरता डाळ धुवून घेते आणि आता म्हणजे कुकर लावून देते. आणि इकडे कणिक भिजवून घेते. कणिक भिजवून ठेवली की ती मुरून जाते, छान भिजते. आणि त्याच्यानंतर मी आता हे झाले की माझा आता पोछा लावून घेते आणि आंघोळ करते पोळ्या झाल्या की, जे चपात्या झाल्या की. आणि असं सकाळचं रुटीन असतं घाई गडबडीचं. तर प्लीज समजून घ्या ताई, आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ बघत नाही, व्हिडिओ बघत जा आणि शेअर करा. चला तर हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता 7 वाजलेले होते. आता घरी आलेली आहे आणि आता घरातले कामं थोडे आवरते, कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. आणि पूर्ण कामामुळे बघून घ्या माझा चेहरा वगैरे असा थकल्यासारखं वाटतं. दिवसभर तिथे फिरावं लागतं, त्याच्यामुळे खूप थकल्यासारखं होऊन जाते. आणि ठीक आहे, चला भेटू मग नंतर.